नाही ते आज वाटायला, इथून मागं नाही. ते आज बोलताना शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण. इथून मागं ते आमच्या नजरेत नव्हतं. जे कोण 5-25 जण येतं ह्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं. म्हणलं जाऊन ते 5-25 जणांसाठी काय होतं, एखादी बार राय तुला कवर काय राहायचं ती, तुला वाटलं एखादी बार रातची ती उडलं तर ये आमचं घ्यायला, परत देतो आम्ही तुला, अडचण नाही. हे ते आज थोडंसं क्लिअर झाल्यासारखं वाटतंय. परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती आहे थोडक्यात, कारण ही पत्रकार परिषद का भाषण नाही आहे सारखं करायला. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झालेली नाही, अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता, समजून घेत जा. कधी पण अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक केली, गोड गोड बोलले, अधिसूचना निघाली, कळतंय ना, अधिसूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची. 2012-2001च्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे, हे समजून घ्या. आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण, 1 रुपया बी फी लागणार नाही, हा कायदा घेऊन आलो आपण, निर्णय घेऊन आलेला. त्याच्यात अशा 5-7 गोष्टी करून आलेल्या आहेत. उगा असं कुणी काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठवलं नसलं. गोड बोलण्यातले आपण इतक्या कच्च्या तालमीतले नाही आहेत, जरा समजून घ्या. हां, तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागलं, हे म्हणू शकता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.